नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान ग्रामीण जलापूर्ति विभाग कार्यकारी अभियंता अशोक ढोंगे ने जला जीवन मिशन योजना की बड़ी 2 लाख की अवधि को लेकर खुलकर बात की। ढोंगे ने बताया कि जल जीवन मिशन की अवधि बढ़ने से लगभग 100 करोड़ रुपए का केंद्रीय निधि मिलने वाला है, जिससे प्रलंबित कामों को रफ्तार मिलेगी। सर, आता जे आपल्याला शासनाकडून अधिकृत माहिती मिळाली त्याच्यामध्ये असं आहे की केंद्र शासनाने याला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि मुदतवाढ दिल्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे, कारण की अजूनही आपल्याकडे जी कामं प्रगतीपथावर आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मुदतवाढ दिल्यामुळे याच्यावर आपल्याला बराच चांगला परिणाम बघायला मिळेल। जसं काही की आता आपल्याला केंद्र शासनाचा जवळजवळ 100 कोटीच्या आसपासचा आपल्याला निधी येणं बाकी आहे। जर समजा तो आपल्याला निधी मिळाला तर आपली जवळजवळ 518 कामं आहेत ती लवकर मार्गी लागतील आणि 1 वर्षामध्ये आपल्याला जलजीवन मिशनची सगळी कामं पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे। सध्या पाहिलं तर आपली जवळजवळ 776 कामं आपली पूर्ण झालेली आहे। सर, आता आपण जर पाहिलं तर 1302 कामांचा हा आराखडा आपण केला होता। त्याच्यामध्ये आपले 776 कामं जी आहेत ती आपण पूर्ण झालीत, ज्याच्यामधून पाणी पुरवठा सुरू आहे आणि 518 कामं अशी आहेत की जी आपली कामं ऑनगोईंग आहेत। म्हणजे साधारणतः काही योजनांचं जर पाहिलं तर तुमचं 50% प्रोग्रेस आहे, काही 75% आहेत। आता साधारणतः 75% ते 99% प्रोग्रेस आपल्याला असलेल्या जवळजवळ आपल्या 250 योजना आहेत। ते जर आपलं म्हणजे ते आपल्या साधारणतः 2 महिन्यामध्ये त्या योजना आपलं पूर्ण करण्याचं नियोजन आहे। आता याच्यामध्ये कसं झालं आहे की केंद्र शासनाने एक पत्र काढलेलं आहे की ज्या योजना आपण पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करतोय तर तिथं जलार्पणचा कार्यक्रम घ्यायचा आहे। म्हणजे लोकार्पण जसं करतो आपण बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये, तर पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीमध्ये आपल्याला जलार्पण कार्यक्रम घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये असं आहे की तिथले जे लोकप्रतिनिधी असतील, माननीय मंत्री महोदय असतील किंवा जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये जलपूजन करणे असेल, नंतर प्रभात फेरी काढणं असेल। तर हे सगळे कार्यक्रम घेऊन आपल्याला ते योजना जी आहे पाणी पुरवठा योजना ती ग्रामपंचायतीकडे हँडओव्हर करायची आहे आणि मग त्याच्यानंतर ग्रामपालिकेने त्याची देखभाल दुरुस्ती करायची। सर, एकंदरीतच पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या काही ठिकाणी काही गावांमध्ये जर धरणं, जलाशय, तलाव नसतील मग आपण सोर्स काय घेतोय, तिथे वेगळी विहिरी तरतूद काही करण्यात आली। सर, आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये 1302 योजनांमध्ये जवळजवळ आपल्या 90% योजना ज्या आहेत त्या आपण विहीर आणि विंधन विहिरीवरच्या प्रपोज केलेले आहेत। 10% योजना अशा आहेत की जिथं तुम्हाला नदीवरून पाणी पुरवठा करायचा आहे। तर इथं नागपूरमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर विहिरीवरून म्हणण्यापेक्षा आपलं नदीवरून ज्या योजना आहेत त्यांची संख्या खूपच कमी आहे।